दिवसापासून 261 पेशंट डेंग्यूचे ॲडमिट झाले आणि त्याच्यामध्ये 50% लहान मुलं आहेत. ज्या पद्धतीने वारंवार महापालिकेला नागरिक सांगतायत फवारणी व्हायला पाहिजे, धूर फवारणी व्हायला पाहिजे, त्या पद्धतीने प्रशासन करत नाही. हे खरं तक्रारीचा हा विषय नाही आहे, हा खरं सेन्सिटिव्ह विषय आहे. डेंग्यू हा सारखा आजार पण ज्या पद्धतीने शहरामध्ये वाढतो ती परिस्थिती अत्यंत वाईट आहे. मच्छरची प्रतिकात्मक हे तुम्हाला देण्याकरता ह्याच्याकरता आणले की ज्या पद्धतीने या डेंग्यूच्या मच्छरांचा प्रसार होतोय. आपण बघितलं बाहेर कमदा पाण्याचं एक डबकं साचलेलं आहे आणि ही अत्यंत गंभीर परिस्थिती आहे. त्याच्यावर लक्ष घालणं जरुरी आहे. हे काही महापालिकेच्या प्रशासनावर आम्ही काही ताशेरे ओढण्याकरता नाही आलो, परंतु ही परिस्थिती आटोक्यात आणण्याकरता महापालिकेने ताबडतोब पावलं उचलली पाहिजे. कारण याच्यात लहान मुलांचा जास्त समावेश आहे आणि आपण जर हॉस्पिटलचा सर्वे मागवला तर तुम्हाला जास्तीत जास्त लहान मुलं ऍडमिट असल्याचं निदर्शन असेल. हे तुमच्याच माध्यमातून आम्हाला आता कळालं आणि ताबडतोब आयुक्तांना, माननीय आयुक्तांना तो जाबही आम्ही विचारलाय की महानगरपालिकेच्या इमारतीमध्ये सुद्धा असे जर पाण्याचे डबके साचत असतील तर इथल्या अधिकाऱ्यांनाच डेंग्यू झाला तर सामान्य जनतेकडे कोण पाहिल. हे त्यांच्याही आम्ही ही बाब निदर्शनास आणून दिले. मी सर्व तुमच्या माध्यमांचं मनापासून आभार मानतो की ज्या पद्धतीने या आजाराचा जो प्रसार होतोय त्याला जी वाचा तुम्ही फोडली आहे, त्याच्यामुळे महानगरपालिकेच्या आयुक्तांना आज आम्ही काँग्रेस पक्षातर्फे निवेदन दिले.